श्री स्वामी समर्थ अध्याय 12 श्री गणेशाय नमः। कराया जग उद्धार खरावया भुवार वारंवार परमेश्वर नाना अवतार धरीत असे। भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त येथे रूपे प्रगट होतं तेची समर्थ श्री स्वामी। गताध्यायाच्या अंती बाळप्पा आले अक्कलकोटी पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटी नचमावे। त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत यात्रा आली बहुत गर्दी झाली स्त्री जवळी। दर्शनेच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन हाती गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले। अजान बाहू सुहास्य वदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळप्पाने धावून दृढचरण धरी येले। येऊन या भानावरती श्री चरणाची सोडलेली मिठी ब्रह्मानंदन मायेपोटी स्तोत्र ओठी गात असे। श्री समर्थ त्यावेळी पडले होते भुतळी उठून या काय केली लीला एक विचित्र। सर्व वृक्षासी आलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून बाळप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले। त्या सवे एक जागीरदार ते होते विरारावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती जाऊन स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी अवश्य म्हणून तयांसी बाळप्पा तेव्हा चालले। या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात राज आज्ञे वाचून तेथे प्रवेश कोणाचा न होय। मार्गावरून परतले सत्वर विराडावरी आले तेथे नैवेद्यार्पण केले मग सारिले भोजन। नित्य प्रात काळी उठवण षटकर्मा ते आचरण घेऊनी स्वामी दर्शन जपा लागी बैसावे। श्री शंकर उपास्य दैवत त्याचे करावे पूजन नित्य मध्यान येता आदित्य जपानुष्ठान आटपावे। करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी मस्तक ठेवूनी चरणी जावे भिक्षेकारणे। मागून या मधुकरी मग यावे विराडावरी जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे। घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले। चोळपा आधी करून सेवेकरी बहुत जण त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी। एके दिवशी तयांसी बाई आज्ञा करी ऐशी आपणही श्री सेवेशी करीत जावे आनंदे। बहुत जण सेवेकरी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै। या कारणे आपसात भांडण होती सदोदित स्वामी सेवेची तेथे अव्यवस्था होत असे। हे बाळप्पानी पाहून नाना युक्ती योजन मोडून टाकले भांडण एक चित्त सर्व केले। बाळप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती दृढ भाव दुरुनी चित्ती सेवा करीती आनंदे। ऐसे लोटता काही दिवस बाळप्पाच्या शरीरास व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी। भोग भोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलोन विष त्यात निघाले। पूर्वी कोण्या कृतघ्ने बाळप्पाशी यावे मरण विष दिदले कानोल्यातून पडले आज बाहेर। स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी सद्गुरु सेवा त्याचे करी व्हावी लिखित विधीचे। प्रत्येक सोमवारी तयांनी महादेवाची पूजा करूनी मग यावे परतोनी स्वामी सेवेकारणे। हे पाहून एके दिवशी बाई विनवी समर्थाशी आपण सांगूनी बाळप्पाशी शंकर पूजनीवर जावे। तैशी आज्ञा तयाप्रती एके दिनी समर्थ करती परी बाळप्पाचे चित्ती विश्वास काही पटेना। बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जान हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय। पूजा करणे उचित न करावे हेची सत्य या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहता बाळप्पा। एक चिठ्ठी तयातुनी उचलूनी पाहता वाचूनी न करावे पूजन ते माझी लिहिलेसे। तेव्हा सर्व भ्रांती फिटली स्वामी आज्ञा सत्य मानली ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने। श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळप्पाशी दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला। आपण आल्यापासून आमचे होते नुकसान ऐसे बोल ऐकून बाळप्पा मनी खिन्न झाला। स्वामींनी मज आज्ञा द्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती योजावी आज्ञा होईल ऐशीच। श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारिले समर्थाशी कुलदेवतेच्या दर्शनासी जावया इच्छी बाळप्पा। ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येथे करीत असे। श्रीपाद म्हणे बाळप्पाशी समर्थन देती आज्ञेशी तरी टाकून या चिठ्ठ्याशी आज्ञा द्यावी आपण। तयाचे कपट न जाणूनी अवश्य म्हणे त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहूनी उभयतांनी टाकल्या। चिठ्ठी आपल्या करी भटजी उचलली सत्वरी तेथे राहून चाकरी करी ऐसे लिहिलीसे। स्वामी चरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ। इति श्री स्वामी चरित सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा प्रेमळ परिसोत 12 अध्याय गोढा। श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पण नमस्तु।